नमस्कार, कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? तर चला नवीन एका व्हिडिओमध्ये मी सुजाता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर मी कालच एक व्हिडिओ शेअर केलेला बघा तुमच्याशी, मी डाळ वगैरे कशी शिजवते, पुरण वगैरे कसं बनवते आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या पुरणपोळ्या वगैरे कशा बनवते. तर त्याचा व्हिडिओ काल मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे आणि आज परत आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या पुरणपोळ्या इथे बनवते. आता कालच पुरणपोळ्या वगैरे केल्या होत्या, त्यामुळे एक दिवस कणिक आणि पुरण आपलं फ्रीजमध्ये आरामशीर राहतं आणि कणिकसुद्धा चांगली भिजलेली बघा. फक्त म्हणजे एक दिवस फ्रीजमध्ये ठेवली होती आणि पुरण तर काय 4-5 दिवस फ्रीजमध्ये राहतं, पण कणिक जास्त दिवस ठेवत नाही. पण एक दिवस ठेवली होती. आता काल सगळ्या पुरणपोळ्या केल्यानंतर संपणार नव्हत्या, म्हणून म्हटलं आता सणाला थोड्याशा पुरणपोळ्या वगैरे ठेवूया म्हणून मी कणिक ठेवली होती आणि त्याच कणकीच्या पुरणपोळ्या आणि जे काही पुरण राहिलं होतं ना, तर म्हणजे तेच कणिक आणि तेच पुरण वापरून इथं मी छान अशा वेगवेगळ्या परत पुरणपोळ्या बनवणार आहे. तर आज लोखंडी तवा आहे ना, तर लोखंडी तव्यावरती मी उलटा ठेवून पुरणपोळ्या बनवणार आहे. म्हणजे प्रत्येक पद्धतीच्या वेगवेगळ्या पुरणपोळ्या दाखवणार आहे. जवळजवळ 5-6 प्रकारच्या पुरणपोळ्या असतील आणि प्रत्येक पुरणपोळी ही वेगवेगळ्या पद्धतीने कशी बनवता येईल, अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवता येईल हेच मी दाखवते. तर लोखंडी तव्यावरती पण खूप छान पुरणपोळ्या होतात, चिकटत सुद्धा नाहीत. आणि दरवेळेस असं होतं की पहिली पुरणपोळी ही चिकटली जाते, पण आज बघा इथं माझी अजिबात पुरणपोळी ही चिकटली नाही आहे, अगदी छान मऊ लुसलुशीत अशी झालेली आहे. शिळी कणिक असून पुरण असून सुद्धा मस्तपैकी तर पुरणपोळ्या मात्र अगदी लुसलुशीत मऊ अशा झालेल्या आहेत सगळ्या. तर पूर्वी बघा मांडे वगैरे करायचं असं उलटा तवा किंवा चूल वगैरे असायची आणि त्याच्यावरती त्यांचं ते मातीचं काहीतरी मोठं भांडं असायचं, काय म्हणतात त्याला मला माहीत नाही आहे. तुम्हाला जर माहिती असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि तर ते मांडे वगैरे खूप मोठे मोठे करायचे चुलीवरती ठेवून, मग मी त्याच पद्धतीने आज लोखंडी तवा घेतलाय आणि गॅसवरती उलटा ठेवून थोडंसं बघितलंय, प्रयत्न करून येते का. तर खूप छान पुरणपोळी आली, अगदी मोठी मऊ लुसलुशीत अशी आली. आणि जे काही केळीचं पान होतं ना, तर त्याच्यावरती पण पुरणपोळी करायला मला फार आवडते. तर केळीच्या पानावरती सुद्धा इथं मी आज पुरणपोळी करून बघते, अगदी पारंपरिक पद्धतीने. जसं आपण नेहमी सगळीजणच उंडा भरतात ना, तर तशाच प्रकारे इथं उंडा भरलेला आहे. आणि छान अशी आता केळीच्या पानावरती पुरणपोळी करून घेते. आणि पण ही लाटायची होती मला हाताने, तर लाटण्याचा अजिबात वापर न करता मी थोडंसं प्रयत्न केला, हातानेच येते का बघायला. पण आली चांगली, पण जास्त मोठी झाली नाही, थोडीशी छोटीच झाली, पण छान आली हाताने सुद्धा ही पुरणपोळी. तर जे काही काल पुरणपोळीसाठी मी गूळ वगैरे घातलेलं ना, तर अगदी परफेक्ट झालेलं. पुरण पण एकदम छान झालेलं आणि कणिकसुद्धा एकदम छान झालेली, मऊ लुसलुशीत. अगदी हाताने जरी ही पुरणपोळी लाटली ना, म्हणजे लाटण्याचा उपयोग अजिबात सुद्धा म्हणजे केला नाही तरी चालते, हाताने सुद्धा आपण पसरली तरी ही पुरणपोळी पसरते आणि फाटत सुद्धा नाही. आणि मेन म्हणजे मैदा वापरलेला नाही आहे, गव्हाचं पीठ सगळं वापरले. फक्त 2 वाटी जे काही मी 2 मेजरमेंट कप आहे ना, तर तो गव्हाचं पीठ घेतलेलं आणि 1 वाटीला सुद्धा कमी असेल तेवढाच मैदा घेतलेला आणि त्याच्यापासूनच ही पुरणपोळी केलेली आहे. एकदम मस्त होते, फक्त जरासं मला मोठी पसरता आली नाही आहे आज आणि जराशी छोटी झाली आहे. आणि मस्त झालेली ही सुद्धा पुरणपोळी, अगदी पुरण भरपूर घातलेलं आणि तूप वगैरे लावून अशी गरम गरम पुरणपोळी खाल्ली ना, तर एकदम भारी लागते. तर भरपूर पुरण असलेली पुरणपोळी तूप लावून खायला कोणाकोणाला आवडते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. मला तरी खूप आवडते, मला पण आवडते, अर्चनाला पण आवडते. आम्ही सण झाले की नंतर एका दिवशी पुरण ठेवत असतो आणि गरम गरम पुरणपोळ्या अशा करून खात असतो. एकदम टेस्टी लागतं आणि सगळ्यांनाच आवडतात, सगळ्यांना देत सुद्धा असतं. आणि ही आहे जी काही तुम्हाला सगळ्यांनाच पुरणपोळी आवडते, म्हणजे बनवलेली तर आवडते. तुम्ही पण सांगत असते की आम्ही पण या पद्धतीने पुरणपोळ्या वगैरे बनवतो, पण छान होते ही सुद्धा. एकदम भरपूर असं पुरण घातलेली लेयर्सवाली आणि ते काही लेयर्स एकदम पातळ असतात आपले कणकीचे, त्यामुळे मधून कच्ची राहण्याचा वगैरे काही प्रश्न येत नाही आहे. आणि पुरणसुद्धा घातले नाही, ह्याच्यामध्ये घालून फक्त जरा वेगळं काहीतरी ट्राय करण्याचा प्रयत्न असतो हा. आणि ही सुद्धा पुरणपोळी छान लागते, एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा. तर ज्या काही मी काल पुरणपोळ्या वगैरे केलेल्या आहेत जराशा वेगळ्या पद्धतीने, आज पण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने पुरणपोळ्या वगैरे करणार आहे. जर का तुम्ही संध्याकाळी सण वगैरे करत असेल होळीचा, तर अशा प्रकारे एखादी पुरणपोळी नक्कीच ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा की मी ह्या प्रकारची पुरणपोळी बनवली. आणि तुम्हाला आता मी जवळजवळ 5-6 पुरणपोळ्या ह्याच्यामध्ये एकत्रच दाखवणार आहे सगळ्या, आणि त्यातली सगळ्यात जास्त पुरणपोळी कोणती आवडली ते सुद्धा नक्कीच कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. तर छान असा हा पण गोळा तयार झालेला आहे बघा. तर नेहमी आपण रेग्युलर उंडा भरून येणं पुरणपोळ्या बनवतोच, पण त्यापेक्षा ही जराशी वेगळी आणि बघायला करायला जरासं वेगळं असले की करायला पण थोडंसं मन लागतं, बाबा हा मला
ह्या प्रकारची पुरणपोळी ट्राय करायची आहे वगैरे. तर त्यासाठी मी ह्या अशा वेगवेगळ्या पुरणपोळ्या वगैरे बनवत असते आणि पिठाच्या वगैरे सुद्धा खूप छान होतात. आज सुद्धा पिठाच्या 1-2-3 पुरणपोळ्या वगैरे बनवलेल्या आहेत आणि ग्लासचा वगैरे वापर करून उंडा कसा भरायचा आणि म्हणजे खूप छान छान असे आयडिया दिलेल्या आहेत ह्याच्यामध्ये. तर त्या आयडिया वापरून तुम्ही जो काही पुरणाचा उंडा आहे ना तर तो भरून तशा प्रकारे पुरणपोळ्या बनवू शकता. तर तवा थोडा जास्तच गरम झालेला आहे त्यामुळे थोडीशी करपलेली आहे, पण करपलेली सुद्धा पुरणपोळी खूप छान आणि टेस्टी लागते. आणि आता तुम्ही बघितलं मी किती लेयर्स ह्याच्यामध्ये पुरण भरलेले आहे, तरी सुद्धा ही पुरणपोळी फाटली नाही की तुटली नाही आणि अगदी व्यवस्थित आली. आणि आतमध्ये सगळं पुरण आहे ना तर ते पसरलेलं सुद्धा आहे आणि आतले लेयर्स वगैरे पण अजिबात कच्चे राहत नाहीत. तर ही होती 4-5 लेयरची पुरणपोळी. आता थोड्याशा पिठाच्या पुरणपोळ्या बघूया, कारण पिठाच्या पुरणपोळ्या तर एकदम खूप फुगतात. मला जास्त लाटता येत नव्हत्या, आता तर थोड्याशा लाटायला येतात. पीठ तेलाच्याच जास्त प्रॅक्टिस असल्यामुळं तेलाची पुरणपोळी सारखी बनवते आणि पिठाच्या पुरणपोळ्या पूर्ण विसरूनच गेलेली मी. तर घरी सर्वांना तेलाच्याच पुरणपोळ्या आवडतात त्यामुळे पिठाच्या पुरणपोळ्या करण्याचा जास्त योगच येत नाही, पण कधी कधी पिठाच्या पुरणपोळ्या सुद्धा करत असते. फुगतात खूप छान, पण आमच्यात तेलाच्या आवडतं त्यामुळे तेलाच्या करत असते. कारण पिठाच्या पुरणपोळीमध्ये तर पुरण एकदम असं खेळतं राहतं आणि खूप गुबगुबीत अशा छान होतात पुरणपोळ्या ह्या सुद्धा आणि फुगते खूप छान. फुगलेलीच पुरणपोळी मला खूप आवडते. तर तेलाच्या सुद्धा आज काच्यापेक्षा सुद्धा आज माझ्या तेलाच्या पुरणपोळ्या छान फुगलेल्या आहेत आणि पिठाच्या सुद्धा फुगलेल्या आहेत.
तुम्ही बघितलंच असेल की पिठाच्या पुरणपोळ्या किती छान फुगतात वगैरे आणि ग्लासचा वापर करून किती छान पुरणपोळीचा उंडा भरता येतो हे सुद्धा बघितलं असेल. कारण कणिक थोडंसं जास्त घेताना घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला जेवढं पुरण पाहिजे तेवढं घालायचं. 2 छोटे छोटे गोळे करून मध्ये पुरण भरपूर भरायचं आणि ग्लासनी आपल्याला पाहिजे तसा आकार करून घ्यायचा त्याचा. आणि एकदम कणिक कमी आणि पुरण जास्त आणि बाकीची जी कणिक आहे ना तर ती सगळी निघून जाते आणि मध्ये पुरण भरपूर राहतं आणि मस्त होती ती पुरणपोळी. तर तशा प्रकारे सुद्धा तुम्ही ज्यांना उंडा भरता येत नाही ना तर त्यांनी तसं भरलं तरी सुद्धा चालतं. तेलाचा उंडा भरायला थोडंसं प्रॉब्लेम येतो कारण एकदम सॉफ्ट असं झालेलं. पिठाच्या पुरणपोळ्या काही सगळ्यांनाच करायला येतात पण तेलाच्या पुरणपोळ्या थोडंसं करायला अवघड आहेत की नाही तुम्ही सुद्धा नक्कीच कमेंटमध्ये सांगा मला. आणि ही सुद्धा बघा पुरणपोळी किती छान झालेली आहे. आणि फक्त आपल्याला तेल लावताना वाटतं की थोडंसं हा तेलकट असल्यामुळे तेल जास्त आहे पण तेल काही जास्त नाही आहे. आणि मला इथं असं वाटत होतं की अजून जरा पोळपट मोठा आणि जरा तवा आहे ना तर तो मोठा पाहिजे होता की अजून जरा मी मोठी पुरणपोळी लाटली असती. पूर्ण पोळपाट भरून इथं पुरणपोळी लाटलेली आणि ती तव्यात टाकताना पण तवा लहानच होत होता त्या पुरणपोळीच्या म्हणजे मापाने. असं वाटत होतं की तवा पण थोडासा मोठा असता तरी चाललं असतं. आणि इथे किती छान पुरणपोळी आली. जेवढी लाटते ना तर तेवढी लाटावीशी वाटत होती आणि अजिबात तुटत सुद्धा नव्हती पुरणपोळी ही. आणि शिळी कणिक असून सुद्धा किती छान पुरणपोळ्या आल्यात बघा. आपल्याला वाटत असतं की ताज्या कणकेच्याच पुरणपोळ्या छान येतात पण इथं माझ्याकडे 1 दिवसाची शिळी कणिक आहे फक्त, जास्त दिवसाची नाही आहे पण छान आली आणि फुगली सुद्धा खूप छान. पण चटका असला जोरात बसला ना पलटताना खूपच जोरात चटका इथं बसलेला आहे मला. आणि छान पुरणपोळी सुद्धा झाली, मऊ लुसलुशीत झाले. तर अशा प्रकारच्या पुरणपोळ्या नक्कीच एकदा ट्राय करा. आणि ह्यातली सगळ्यात जास्त पुरणपोळी म्हणजे करण्याची पद्धत आहे ना तर ती कुठली आहे तर ती सुद्धा नक्कीच कमेंटमध्ये मला सांगायला अजिबात विसरू नका. तर सर्व इथं पुरणपोळ्या करून झालेल्या आहेत आणि व्हिडिओ आवडला असेल तर जाता जाता लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बरं.